तुझं नाव काय? मयुरी गौतम काळबांडे. शाळेचं नाव? भगवती देवी विद्यालय देवसरी. द्राक्षाकरता प्रसिद्ध ठिकाण कोणतं? नाशिक. धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? पांझरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव कोणते आहे? महू, मध्य प्रदेश. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाला काय म्हणतात? सूर्यमाला. पृथ्वीला कोणापासून उष्णता मिळते? सूर्यापासून. एका वर्षात सुमारे किती दिवस असतात? 365. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. बटू ग्रह कशाला म्हणतात? लहान ग्रहाला. पृथ्वी सूर्याच्या कितव्या स्थानावर आहे? 3ऱ्या. वातावरणामध्ये किती थर असतात? 3, 5. वातावरणाचे किती थर असतात? 5. परिसर म्हणजे काय? आजूबाजूचा आवार. भारतातील एकूण राज्ये किती? 28. भारतातील वाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते? राजस्थान. बंगालच्या उपसागरात कोणती बेटे आहेत? अंदमान व निकोबार. भारताची राजधानी कोणती आहे? दिल्ली. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणतं? गोवा. कोकण प्रदेश भारताच्या कोणत्या भागात आहे? पश्चिम भागात. सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. आपल्याला अन्न कोणापासून मिळते? वनस्पती. रातंधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अजीवनसत्व. इतिहास म्हणजे काय? भूतकाळातील घटनांचा अभ्यास. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. इतिहासाची साधने किती आहेत? 3. अश्मयुग कशाला म्हणतात? दगडाची हत्यारे वापरणाऱ्या युगाला. शक्तिमान मानव प्रामुख्याने कशामध्ये वस्ती करत असे? गुहा. सूर्याच्या सर्वात दूरचा ग्रह कोणता? नेपच्यून. नाईल नदी कोणत्या देशात आहे? दक्षिण आफ्रिका. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? हिमालय. भारताच्या पूर्वेस कोणता उपसागर आहे? बंगालचा उपसागर. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. इसवी सन 1947 पूर्वी कोणता देश भारताचा भाग होता? पाकिस्तान व बांगलादेश. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? हडप्पा. जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता? सहारा वाळवंट. हिमाचल प्रदेशात कोणती नदी उगम पावते? बगर नदी. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते? राजस्थान. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते? मौर्य साम्राज्य. भूर्ज वृक्ष कुठे आढळते? काश्मीर. भूर्जपत्र कोणत्या वृक्षा सालीपासून बनवले जाते? भुजवृक्ष. यव म्हणजे काय? सातू. लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला काय म्हणतात? समिती. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या बैठकीस काय म्हणतात? सभा. भाग म्हणजे काय? वाटा. जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले? 24. वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला? कुंडग्राम. वर्धमान महावीर यांनी किती वर्ष तपश्चर्या केली? 12.5. वर्धमान महावीर यांच्या आईचे नाव काय? त्रिशला. वर्धमान महावीर यांच्या वडिलांचे नाव काय? सिद्धार्थ. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? सिद्धार्थ गौतम बुद्ध. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी वनात. गौतम बुद्धाचे पिताचे नाव काय? शिदोधर. गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय? मायादेवी. बोधी म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञान. आपल्या शारीरिक गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. पूर्वी समाजाचे नियम कशाद्वारे होत असत? रूढी व परंपराद्वारे. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 34. ताजमहल कोणत्या शहरात आहे? आग्रा. ताजमहल कोणत्या खंडात आहे? आशिया. जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन. संत्र्याकरता प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? नागपूर. भारताच्या संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? 299. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर. प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 26 जानेवारी. भारताचे संविधान तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचं नाव काय? संविधान सभा. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती वर्ष, किती महिने, किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. संविधानाच्या प्रस्तावाला काय म्हणतात? सरकारनामा.
राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? बायबल. पेंच प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. गिरणा, पूर्णा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तापी. नवे मंगरुळ हे बंदर कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. मधुकर हे पुस्तक कोणी लिहिले? विनोबा भावे. गीता या ग्रंथ कोणी लिहिला? विनोबा भावे. कैलास लेणी कोठा आहे? वेरूळ. महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले? व्यासमुनींनी. भारतात एकूण किती घटक राज्य आहेत? 28. महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन कुठं होते? नागपूर. हैदर अलीच्या नाण्यावर कशा चित्र आहे? शिव पार्वती. बाबरचा मृत्यू केव्हा झाला? इसवी सन 1530 रोजी. शिखांचे नवे गुरु कोण होते? गुरु तेग बहादर. खालसा दल कोणी संघटित केले? गुरु गोविंद सिंग. स्वराज्याची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय? शहाजी राजे भोसले. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय? जिजाबाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते? भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय? भीमाबाई. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता? गुरु ग्रंथ साहिबा. शीख धर्माचे संस्थापक कोण होते? गुरु नानक. शिखांचे दहावे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंग. रामदास स्वामीचे मूळ गाव काय होते? जाम. पुणे येथील मुलींची पहिली शाळा कोणी काढली? महात्मा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली? इसवी सन 1874. तुझं नाव काय? मयुरी गौतम काळबांडे. शाळेचं नाव? भगवती देवी विद्यालय देवसरी. गाव? कारखेड. तालुका? उमरखेड. जिल्हा? यवतमाळ. शाबास.